नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आळगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत मध्यरात्री कमरेला गावठी कट्टा लावून संशयास्पद हालचाली करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आणि या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आळगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिलेल्या होत्या। दिनांक 1 जून 2026 रोजी रात्री सुमारे 3:30 वाजता आळगाव पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, सुमित शिंदे आणि मनोज मोरे हे धात्रक फाटा परिसरात रात्र गस्त करत होते। यावेळी देशमुख मार्ग लोकमान्य हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक इसम संशयास्पद हालचाली करताना दिसला। पोलिसांची चाहूल लागताच संबंधित इसमानं अंधाराचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून राऊतमाळा पाटलाजवळ त्याला पकडलं। चौकशी दरम्यान त्याने आपलं नाव अमन भारत कीर्तने, वय वर्ष 30, राहणार शिवकृपा सोसायटी, जत्रा हॉटेल समोर आडगाव असल्याचं सांगितलं। त्याच्याकडे रात्री उशिरा फिरण्याबाबत विचारणा केली असता तो उडवाउडीची उत्तरं देत असताना पोलिसांचा संशय अधिकच बळावला। त्यानंतर अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला लपवून ठेवलेली गावठी कट्टा पिस्तल आढळून आला। पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतलं। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, तर आरोपीकडून सुमारे 30,000 रुपये किमतीचा गावठी कट्टा जप्त करण्यात आला। ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस उपनिरीक्षक किशोर कुवर, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, शिवाजी आव्हाड, निलेश काटकर, मनोज परदेशी, श्रीकांत महाजन तसेच पोलीस अंमलदार सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रवींद्र लिलके, प्रीतम बोराटे, दीपक भुजबळ, कुणाल राऊत आणि महिला पोलीस हवालदार वैशाली बच्छाव यांनी यशस्वीरित्या पार पाडले। दिनांक 1/6/2026 रोजी आडगाव हद्दीमध्ये जत्रा हॉटेल परिसरात आमचा DB स्टाफ अधिकारी अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना एक संशयित आरोपी त्यांना दिसून आला। तो अंधाराचा फायदा घेऊन पळत असताना त्याला पकडण्यात आलं। पकडून त्याच्याकडं विचारपूस केली असता त्याला एक गावठी कट्टा मिळून आला। त्या आरोपीचं नाव अमन कीर्तने असं असून त्याच्यावर बरेचसे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे तो, त्याच्यावर बरेचसे गुन्हे दाखल आहेत। नाशिक शहरामध्ये वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि समाजात शांतता निर्माण करण्यासाठी माननीय पोलीस आयुक्त सर यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिलेत। त्याप्रमाणे सदर आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तो कट्टा काय आलायचा काही माहिती नाही। सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे। तो आरोपी कट्टा कुठून आणला हे तपासामध्ये निष्पन्न करत आहोत।